अभिजितजी, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे अवघ्या 5 ते 6 दिवसांमध्ये आपण म्हणूया की कॉकरोच जनता पार्टीने अगदी 1 कोटीपेक्षा जास्त टप्पा गाठलेला आहे आणि एवढा प्रतिसाद मिळत असताना किंवा मुख्यतः आपण बघितलं तर जेनझी जी सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी अधिक प्रमाणामध्ये वापरते असं आपण म्हणूया, तर इतका मोठा प्रतिसाद मिळाल्याच्या नंतर एक जबाबदारी देखील निश्चितपणे वाढलेली असेल, कारण मोहिमेमध्ये किंवा चळवळीमध्ये काहीसं या सगळ्याचं रूपांतर होताना दिसतंय. पण असं होत असताना राजकीय पक्षामध्ये देखील या सगळ्याचं रूपांतर होणार आहे? नक्कीच होईल. पण आता हं, काही सांगणं थोडं अवघड असेल, कारण की तुम्हाला जसं माहिती आहे, की ही पार्टी काय आम्ही प्लॅनिंग करून सुरू केलेली नव्हती. जर हं, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं ते स्टेटमेंट आलं नसतं, तर आज मी इथे इंटरव्ह्यूला बसलो नसतो. हं, तर असं काही प्लॅन करून आम्ही काही केलं नव्हतं आणि आता 3-4च दिवस झाले. 3-4 दिवसातच आमच्याकडे 1,10,00,000 लोकं आलेली आहेत Instagramवर. हं, हं, तर इतक्या लवकर ह्या सगळ्या लोकांशी बोलून प्लॅनिंग करणं खूप अवघड आहे. कारण की 3-4च दिवस झाले आम्हाला. तर हं, आम्ही आधी या लोकांशी बोलू, त्यांच्याशी संवाद साधू, हं, त्यांच्याकडून आम्ही सजेशन्स घेऊ, त्यांचे आम्ही इनपुट्स घेऊ, की काय कारण आहे ज्याच्यामुळे त्यांचा एवढा राग आहे करंट सिस्टमवर आणि करंट सरकारवर. हं, हं, तोपर्यंत हं, ते आम्ही समजून नाही घेऊ शकत. त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे कन्सर्न्स काय आहेत, हं, तोपर्यंत आम्ही काही प्लॅन बनवू नाही शकत. कारण की ह्या लोकांची कंप्लेनच ही आहे, की हं, कुठलीच पार्टी, कुठलीच सरकार आमचं हं, ऐकायलाच तयार नाही, आम्हाला समजूनच घ्यायला तयार नाही, आमच्या प्रॉब्लेम्स काय आहे हेच ऐकून घ्यायला तयार नाहीये. तर मला ती हं. चुकी नाही करायची जे बाकी पार्ट्यांनी केलेली आहे. यांच्याकडे दुर्लक्ष नाही करायचंय मला. तर मला त्यांचं ऐकणं आणि समजणं सगळ्यात आधी गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचे पाऊल ठरवू.